श्री स्वामी समर्थ. ब्रेडची जी सिरीज आपण पाहतोय त्यामध्ये ब्रेडचे आपण सर्व पदार्थ पाहणार आहोत. त्यामध्ये आज आपण पाहणार आहोत शाही ब्रेड. अगदी सोपी. त्याकरता आपल्याला लागणार आहे ब्रेडचे स्लाईस, 1 कप पाणी, वेलची, साखर आणि तूप. बर्थडे पार्टी करता किंवा लहान मुलांकरता अचानक आलेल्या गेस्टला आपल्याला काही गोड पदार्थ बनवायचा असेल तर आपण हा पदार्थ बनवू शकतो. त्याकरता आपल्याला एक ब्रेडची स्लाईस घ्यायची आहे. त्याच्या कडा आपण कट करणार आहोत आणि मधला जो भाग आहे त्याच्यासुद्धा आपण कट करून घ्यायचे आहे. पीसेस तयार करून घ्यायचे आहेत. त्याचे पण तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही तयार करू शकता. मी इथे स्क्वेअर आकार घेते. दुसऱ्या ब्रेड्सच्या स्लाईससुद्धा आपण कट केलेले आहेत. एका पॅनमध्ये आपण थोडं तूप घेणार आहोत. हे साजूक तूप घरचं आहे, गाईचं तूप आहे. तुम्हाला हवं असल्यास नक्की कमेंट करा. तूप गरम झाल्यानंतर आपण ह्या ब्रेडच्या स्लाईस यामध्ये लालसर होईपर्यंत तळून घेणार आहोत. ब्रेडच्या स्लाईस तळल्यामुळे, तुपामध्ये तळल्यामुळे क्रंचीनेस तर येईलच, पण तुपाचा फ्लेवरसुद्धा खूप छान येईल. ब्रेडच्या स्लाईस लालसर होईपर्यंत आपल्याला तळायचे आहेत. आपण कुठल्याही आकारामध्ये स्लाईस तयार करू शकतो. गोल आकारामध्ये सुद्धा आपण घेऊ शकतो. लहान मुलांना अतिशय आवडणारा पदार्थ म्हणजेच शाही ब्रेड. ब्रेडचे इतरही आपण पदार्थ तयार करू शकतो. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की बघू. तुम्हाला कुठला पदार्थ बघायला आवडेल नक्की कमेंट करा. अगदी कमी तुपामध्ये आपले तळून होतील. अशा प्रकारे आपण सर्व स्लाईस तळून घेतलेले आहेत. अगदी खरपूस लालसर होईपर्यंत आपल्याला तळायचे आहेत. त्यानंतर एका पॅनमध्ये आपण अर्धा कप पाणी घेणार आहोत आणि त्यामध्ये 2 चम्मच साखर आणि थोडी वेलची पूड. आपल्या ब्रेडच्या स्लाईस कमी असल्यामुळे आपण साखरेचा पाक कमी प्रमाणात घेतोय. जर स्लाईस जास्त असतील तर आपल्याला पाकाचं प्रमाणसुद्धा वाढवायचं आहे. वेलची आपण बारीक केलेली आहे. त्यानंतर आपण पाक तयार करायला ठेवणार आहोत. खूप गोडीबंद पाक आपल्याला नको आहे, पण खूप पातळ पण आपल्याला पाक नको आहे. 2 तारी पाक आपल्याला तयार करायचा आहे. खूप जर जास्त आपण गोडीबंद पाक तयार केला तर ब्रेडच्या स्लाईसच्या आतमध्ये पाक जाणार नाही आणि खूप जर पातळ आपण पाक तयार केला तर आपल्या ब्रेडच्या स्लाईस नरम पडतील. त्यामुळे 2 तारी पाक आपल्याला तयार करायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला ह्या ब्रेडच्या स्लाईस टाकायच्या आहेत. अगदी 1 मिनिटाकरता.
व्यवस्थित आपण दोन्ही साईडला स्लाईस त्यामध्ये डीप करणार आहोत पाकामध्ये. पाक आतमध्ये, ब्रेडच्या स्लाईसच्या आतमध्ये थोडा पाक जायला हवा, त्यामुळे खाताना आपल्याला क्रंचीनेस विथ स्वीट असं आपलं कॉम्बिनेशन तयार होईल. त्यानंतर एका प्लेटमध्ये आपण हे सर्व स्लाईस काढून घेणार आहोत आणि आपल्याला हे 5 ते 6 तासाकरता बाहेरच हवेशीर आपल्याला सुकू द्यायचे आहेत. पाकामधनं काढल्यानंतर लगेच हे आपल्याला डब्यामध्ये नाही ठेवायच्या. पाकामध्ये टाकल्यानंतर कलर छान गोल्डन कलर आलेला आहे. नक्की करून बघा. शाही ब्रेड. चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.